पाटील लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल पंचांकडून मिळाला. प्रवीण पवार सर मेन अंपायर. स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी आहेत. खरं तर वारकाना चोरगे बेलावली. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवला. लाऊड अपील त्या ठिकाणी कॉट बँड विकेटसाठी होताना आपण पाहिली. चांगली लेंथ आहे. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला. अगदी उजव्याच्या बाहेर टाकत असताना हा निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. रुपेशने डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला डॉट चेंडू पेस करत असताना आपण जयेशला पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये फारसा इम्पॅक्ट जयेशला टाकता आला नव्हता, परंतु यावेळेला चांगला इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करत असताना फटका फसला आणि सॉफ्ट डिसमिसल झाले. कबसला क्लिअर करायचं होतं. फटका बॅटच्या वर चढला. कमी गतीचा हा फटका आपण पाहिला आणि तिथे झेलबाद झाले जयेश मात्रे. एक मात्र मैदानाच्या बाहेर चालला जयेश. अपेक्षा भरपूर होत्या खेळाडूकडून. मागच्याही सामन्यामध्ये हा खेळाडू हताश होऊन मैदानाच्या बाहेर गेला. झटपट बाद झाला आणि याही वेळेला तेच घडलं. तिसऱ्या क्रमांकामध्ये स्वतः कॅप्टन विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 3 नंबरवरती 1 डाऊनला तिसऱ्या पोझिशनला विशालने देखील षटकार ठोकला होता मागच्या इनिंगमध्ये. त्यानंतर तोही बाद झाला. आता यावेळेला तुम्हाला एक मोठी भागीदारी करावी लागेल, कारण तुमच्या वाट्याला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली आहे. प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला रोखायचं असेल तर तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये चांगलं टार्गेट त्या ठिकाणी उभारावं लागेल. किमान 55-60च्या आसपास जरी गेला तरी ते फायटिंग टोटल राहील या विकेटवरती, या स्पर्धेमध्ये, या मैदानावरती. हा तो प्रयत्न आता करावा लागेल. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगकडे. त्या ठिकाणी बॉल मात्र चालला दन करत बाउंड्रीच्या पलीकडे. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. पाहिला होता इथे उडवला बॉलला मिडॉनच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑफ मधला फिल्डर त्या ठिकाणी बॉल खाली सरकलाय. 2 धावा या ठिकाणी मिळतील. गुड फिल्डिंग करत आपण पाहिली. सेकंडचा कॉल चांगलं ताळमेळ दोघांमध्ये होतं. यॉर्कर लेनचा बॉल अक्षरशः खोदून काढला होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. फील्ड पोझिशनच्या नुसार मात्र हे फटके पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी फिल्डर नव्हता, त्या दिशेने स्ट्रोक्स पाहिला. 2 धावा या फटक्यावरती मिळाल्या. 6 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर हलक्या हाताने ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना आपण पाहिला विशालला. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहताय आपण. रुपेशांच्या माध्यमातून सिंगल आली. एंड बदललाय. धावा स्कोर कार्डमध्ये तब्बल 1 गडी बाद 7. चला नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहा आपण. शेट्टू 11 तळोजा विपक्ष गावदेवी देवत. दोन्ही टीमचे खेळाडू पुढच्या मॅचसाठी आपण रेडी राहायचं. पहिलं जेव्हा सत्र संपेल तेव्हा टॉससाठी तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल. गुडघा टेकलाय. पुन्हा एकदा आपण पाहिला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आहे. ऑन साईडला अलॉंग विथ कार्पेट मिड विकेटला खेळले. एक सिंगल रन या बॉलवरती मिळाली. मिस्टर मयू वाघमारे रायगडमधला एक सुपरस्टार, त्यांचं या ठिकाणी आगमन. देवतगावचा सितारा, त्यांचं देखील आपण करूया वेलकम सरचे स्वागत. नेक्स्ट मॅचसाठी त्यांना शुभेच्छा असतील. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना मैदानामध्ये दातिवली टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली तब्बल 1 गडी बाद 8 धाबा. स्टार्ट मिळाला रायगड टीमला, कारण 8च धावा रुपेशने खर्च केला. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिला. सेकंड ओव्हरला जेव्हा सुरुवात होईल, गोलंदाजी मार्कवरती येतात त्या ठिकाणी रोनित पाटील. डायगर विपक्ष दातिवली असा हा करत सामना विद्यमान सामना. आजच्या दिवसातील 3रा सामना. दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आहे. चांगल्या लढती तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता. आकर्षक ट्रॉफीज ब्लॅक अँड गोल्डन कॉम्बिनेशन मंचासमोर आहेत. मालिकावीरसाठी स्कूटी आहे, ब्रँडेड स्कूटी. ॲक्टिवा आपण पाहताय. एका बाजूला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज स्पोर्ट्स सायकल आणि त्याहीपेक्षा हे सुंदर क्रीडांगण आणि सुंदर आयोजन कसं असावं, नियोजन कशा पद्धतीने करावं हे खरं आयोजकांनी मात्र करून दाखवलंय. अप्रतिम स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय. खारघर बेल्टमध्ये आपण सध्या आहोत, परिसरामध्ये आहोत, ज्यामध्ये ओवे गावमध्ये या स्पर्धेचं आयोजन. रोनित पाटील फार एंडकडून मात्र बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना फिरून मारल्या बॉलला गुडघा टेकत. हा खरं तर विनीतचा ट्रेडमार्क शॉट आहे. स्क्वेअर लेगच्या बाहेर दे घुमा के षटकार.
कार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धाबा या फटक्यावरती आल्या. डीजे ब्रेक देखील झालाय, थांबलेत ते, परंतु इथे उत्तम दर्जाची फलंदाजी करत आज मात्र प्रेक्षकांची मने जिंकतोय मैदानामध्ये विनीत पाटील हा खेळाडू. जबरदस्त कमबॅक. 6 धाबा या फटक्यावरती मिळाल्या. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद 14 धावा, 14 लॉस ऑफ 1 विकेट. भव्य स्वागत रोनितचं केलंय विनीत पाटील या फलंदाजाने. मैदानाच्या चहूबाजूला मोठे फटके खेळू शकतो एवढी क्षमता या खेळाडूकडे आहे. पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहिलं स्वीट साऊंड लॉंग ऑनला क्लिअर करत असताना खराब फिल्डिंग, जजमेंट चुकलं. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न होता आणि बॉल निघाला त्या ठिकाणी सीमारेषेचं दर्शन घेण्यासाठी. लगातारचा हा दुसरा षटकार. कॉपी पेस्ट मागच्या वेळी क्लीन बोर्ड झाला, पण इथे LBW झाला, पण तो फटका सेम अँगलने खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. यॉर्कर बॉल त्याच्यावरती दिशा देण्याचं काम करायचं होतं आणि इथे लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात प्लम LB झाले. विशाल तर रोशन आत्ताच गिलानी आले होते, मस्त त्यांचा तिकडे एनर्जी ड्रिंकचा काहीतरी स्टॉल लागलेला आहे, त्याच्यामध्ये पण डिस्काउंट आहे. हां, आणि वडापाव देखील. तुम्हाला जर भूक लागली असेल, एनर्जी पाहिजे असेल तर नक्कीच गिलानीच्या स्टॉलवरती जा. हां, डिस्काउंट मिळेल. अवश्य भेट द्या. चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला सर्व मिळेल, माफक दरामध्ये डिस्काउंट देखील मिळेल. विकेट नंतर मात्र आता नवीन खेळाडू मैदानाकडे चाललेत. अनिकेत मात्र कट केला बॉलला, गलीमधून मात्र बॉल फरार होतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघाला, त्या ठिकाणी दणदण करत सीमा रेषा पार. रन्स मधील 4 चौकार खेळले. दिशा देत असताना गॅपमध्ये गलीमधून बॉल काढला, 4 धाबा आले आणि 4 रन्सने मात्र सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाबा धाव फलकावरती लागल्या. 2 गडी बाद, 27 धाबा, माफी असावी 27 धाबा आला. या ओव्हरमध्ये जवळजवळ 19 आल्या. 2 षटकार आपण पाहिले सुरुवातीला विनीतच्या बॅटमधून, ज्याने नॉटआउट पहिल्या इनिंगमध्ये 37 केल्या. त्याच धावाला हा पुढे घेऊन चालला खेळाडू. आणि याही वेळेला जवळजवळ आपल्या टीमसाठी 16 धाबांचं योगदान पहिल्या 5 चेंडूमध्ये दिलंय विनीत पाटील या फलंदाजाने. ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाणी घेऊन मैदानाकडे चाललेलं आहेत. रखरखत्या उन्हामध्ये सध्या या आपण स्पर्धेचा आनंद घेतोय आणि चांगला खेळ देखील पाहतोय. स्टार ट्रॉफी
2025 आज या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे खरं तर रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील मोरबी, त्यांच्या बरोबरीने पेशाने एक शिक्षित व्यक्तिमत्व शिक्षक आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी नरेंद्र भगत सर नांदगाव यांना आपण ऐकता आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं स्वागत करतोय. बघा, यानंतर मी विनंती करेल पुन्हा एकदा शेट्टू 11 तळोजा टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला गावदेवी देवत टीमचा कॅप्टन मयूर वाघमारे इथे अवेलेबल झालेला आहेत. चौथा सामना गावदेवी घोट विपक्ष शिवशक्ती खारघर टायगर, यस टायगर 11 गावदेवी देवत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. संडीभाई संदीपजी वाघमारे यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. तिसरं षटक सेकंड स्पेलमध्ये होतोय. त्या ठिकाणी गोलंदाज रुपेश पाटील. रुपेशचा पहिला बॉल यावेळेला कव्हर्सला खेळले, फटका फसला, एकशा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहेत. वेल जज कॅच, बिग विकेट, मोठा धक्का ज्याने मागच्या सामन्यामध्ये 37 धावांची इनिंग साकारली तो खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का असेल या ठिकाणी दातिवली टीमला. तर शेट्टू आपण यायचं आहे. शेट्टू लगेच, कारण सध्या तरी दिसत नाहीत ते, पण येतील लवकेच या. तर टायगर संघ इथे खेळतो. आमचे जितू शेट्ट पाटील जितूभाई हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर दीपू ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. दीपू आपलं देखील स्वागत आहे. 27 वरती आपण पाहता तिसरा खेळाडू बाजारा नवीन फलंदाज मैदानाकडे आलेत विक्रम म्हात्रे. विक्रमसाठी फुल टॉस आहे. डाऊन द ग्राउंड खेळत असताना लॉंग ऑनला चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॉलसाठी थांबले, एका टप्प्यावरती चेंडू उचलला, थ्रो येईल त्याद्वारे मात्र सेकंडचा कॉल. स्टार्टिंग एंडला संधी निर्माण झाली होती रनआउटची, परंतु इथे सुरक्षित आपल्या पॉपिंग ग्रीनमध्ये पोहोचतात विक्रम. 2 धावा त्यांच्या बॅटमधून मिळतील दातिवली टीमला. जय हनुमान दातिवली आणि एका बाजूला टायगर असा हा विद्यमान सामना. 29 रन स्कोर कार्डमध्ये 3 पूर्णांक माफी असं 2 पूर्णांक 2 चेंडूचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक आपण 2 षटकानंतर घेतलाय, परंतु इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 29 धावा. पुन्हा एकदा लो फुल टॉस. रुपेशचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. बघा, त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर फलंदाजांना फारसा रूम क्रिएट करून दिलेला नाही आहे, जी खोली असायला हवी. मोठ्या फटक्यासाठी बॅकलिपला वर घेऊन जाऊन पुन्हा एकदा ताकद वापरण्याची संधी फलंदाजाला निर्माण त्याने करून दिलेली नाही आहे. त्याचा फायदा टायगर संघाला झाला आहे. चांगल्या लाईनमध्ये चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पुढे टाकला बॉल. याही वेळेला इनसाइड आउट पद्धतीने खेळणे, डीपेक्सचा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक, सेकंडचा कॉल नकार दिलाय. तू मै दोघांमध्ये संवाद झाला आणि अखेरच्या मुमेंटला त्या ठिकाणी विक्रमने नकार दिलाय आणि अगदी योग्य निर्णय. रनआउटच्या स्वरूपात बाद होणं कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं किंवा आवडत नसतं. त्याहीपेक्षा मैदानावरती उभं राहून धावा बनवणं हे संघासाठी फार गरजेचं असतं आणि यावेळेला मात्र चांगलं कॉलिंग दोघांमध्ये होतं. 1 धाव आली. तिसरं दशक पूर्ण झालं. 30 धावा धावफलकावरती आहेत. 31-31 ऑन साईडला यावेळेला बिगिटचा प्रयत्न आहे. उंची घेतली, डिस्टन्स कमी क्लिअर केलंय. सेफ हँडेडमध्ये झेल चालला आणि इथे मात्र आणखीन एक खेळाडू झेल बाद. हाच खरं तर आपण पहिला चौथा धक्का असेल बॅटिंग करताना दातिवली टीमला. 4th विकेट डाऊन. चौथा खेळाडू बाद. मैदानाच्या बाहेर गेले विक्रम म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 31. 4 गडी बाद 31 अशी धावसंख्या. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला खरं तर 54 धावांचा पाठलाग दातिवली संघाने यशस्वीरित्या केला आणि त्या अगोदर 71 धावा केल्या होत्या उसाटणे संघासमोर टायगर टीमने. त्यामुळे या लढतीमध्ये या इनिंगमध्ये किमान 55-60च्या आसपास पोचावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान दातिवली टीमला प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आहे. त्या संघासमोर तुम्हाला मोठं आव्हान ठेवावं लागेल. डाव्या हाताचा खेळाडू मैदानाकडे चालला आहे विनीत मडवी. विनीतला मागच्या सामन्यामध्ये टॉप ऑर्डरला प्रमोट केलं होतं. यावेळेला आपण पाहता हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती आलाय. त्यामुळे या संघाची बॅटिंग स्ट्रेंथ तुम्ही अभ्यास त्याचा करू शकताय, भरपूर मजबूत आहे. 4थ्या क्रमांकावरती आला होता. यावेळेला थोडासा बदल बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहायला मिळाला. विशाल मडवी कॅप्टन यांच्या माध्यमातून 6व्या क्रमांकावरती हा खेळाडू आलाय.
धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 31, गडी बाद झाले 4. ऑन साईडला हा फटका आहे, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, वाडी श्लॉंगांच्या क्षेत्राकडे खेळले. एकच रन त्या ठिकाणी मिळाले. दीपेशची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहिली. 32 धावा. 3 षटकं देखील संपताना आपण पाहिली. या षटकामध्ये रुपेशने केलं कमबॅक, कमालीचं कमबॅक. 2 स्पेल टाकले रुपेशने. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये गेले आणि जवळजवळ 13 धावा त्याने खर्च केल्या. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दातिवली टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली आहे, ते म्हणजे 4 गडी बाद. आतापर्यंत आपण पाहत आहे 32, 4 गडी बाद 32, 2 षटकं बाकी आहे. यानंतरचा होणारा सामना शेट्टू 11 तळोजा विपक्ष टायगर 11 गावदेवी देवत, या 2 संघामध्ये पुढचा सामना असेल. खास करून तळोजा संघाचा संघनायक त्यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. अगदी वेळेवरती. ओव्याची स्पर्धा म्हटलं की शिस्तबद्ध आयोजन आणि त्याहीपेक्षा उत्तम दर्जाचं नियोजन. या स्पर्धेमध्ये आम्ही गेले कित्येक वर्ष पाहिलं. मागील 1-2 वर्ष कारगर बेल्टमध्ये स्पर्धांचं प्रमाण कमी झालं, परंतु पुन्हा एकदा या परिसरामध्ये नव्याने मोठमोठ्या स्पर्धा आपण होताना पाहता, ज्यामध्ये अग्र नामांकित अशी स्पर्धा स्टार ट्रॉफी, या स्पर्धेचं आयोजन. प्रत्येकाला आतुरता असते या स्पर्धेची. आज मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये देखील चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहे. आझाद 11 खेरणे आणि त्यांच्या बरोबरीने दुर्वा 11 घरकुल हे संघ सुपर 8साठी क्वालिफाय झालेले आहेत. खरं तर सुपर 8 ही संकल्पनाच अलीकडच्या काळामध्ये समाप्त होत चालली आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये चौथ्या दिवशी फायनल, मग सामने 2 षटकांचे 3 षटकांचे होतात, परंतु या स्पर्धेचंच वैशिष्ट्य वेगळं आहे. सामने हे 5 षटकांचेच व्हायला हवे, जेणेकरून स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि त्याचबरोबरने खेळाडूंना देखील चांगली खेळण्याची संधी मिळेल. हा उद्देश या स्पर्धेचा राहिला आहे. आणि आज देखील आपण पाहता प्रत्येक सामना हा 5 षटकांचा या ठिकाणी होतो. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. प्रेम पाटील मागच्या सामन्याचा हिरो या संघाचा. खरं तर मागच्या सामन्यामधला प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी प्रेम पाटील फार अँड कोड मात्र बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना आपण पाहत आहे. टाटा हॉस्पिटल त्या एंडने मात्र या षटकाला सुरुवात होईल. मोठमोठे इव्हेंट या परिसरामध्ये पाहिले, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वात मोठा इव्हेंट स्टार ट्रॉफीच्या माध्यमातून आज या मैदानामध्ये आपण पाहत आहे. प्रेम पाटील बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी विनीत मडवी. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. फुलटॉस होता उजाच्या बाहेर. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. वाईट बॉलचा इशारा. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. ऑनफिल्ड अंपायर कॉल बीमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. ऑलरेडी मेन अंपायर वाईट बॉलचा इशारा आला, परंतु रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला बीमरसाठी. फिल्डिंग टीमने वाईटसाठी देखील रिव्ह्यू घेतला आणि एका बाजूला अंपायर्स कॉल आहे बीमरसाठी. क्या बात आहे, एकाच वेळेला दोन्ही रिव्ह्यू आलेले आहेत. म्हणजे निर्णय आता जो येईल तो मात्र महत्त्वाचा राहील. स्वतः आमचे या ठिकाणी तौशिफभाई आलेले आहेत, एक चांगले क्रिकेटर आहेत, निर्णय देतील. तो निर्णय मात्र दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. बीमरसाठी देखील अंपायर्स कॉल आहे आणि या फिल्डिंग टीमचा रिव्ह्यूसाठी खरं तर वाईटसाठी रिव्ह्यू आला आहे. जो अंपायर्स दरकानो स्वर्गीयांच्या माध्यमातून वाईटचा इशारा त्याला चॅलेंज केला आहे. इट्स वाईट बॉल आहे, बीमर नाही आहे, परंतु वाईट बॉल डेफिनेटली आहे. त्यामुळे अतिरिक्त रन्स नक्कीच मिळेल या ठिकाणी. वाईट +1 अशा 2 धावा, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा या ठिकाणी ॲड होतील बॅटिंग करत असताना मैदानामध्ये दातिवली टीमच्या स्कोर कार्डमध्ये. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 34, 34 धावा, 4 गडी बाद 34. वाईट बॉल होता, त्यामुळे स्ट्रायकिंग एंडला आता आलेले आहेत त्या ठिकाणी अनिकेत म्हात्रे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. आम्ही मागाशी प्रेडिक्ट केलं किमान 55-60च्या आसपास जर का पोहोचला दातिवली संघ तर त्या संघासाठी फायटिंग टोटल राहील. बॉलिंग अटॅक चांगला या टीमकडे देखील आहे. यावेळेला पिकअप, क्या बात आहे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, मिड विकेटच्या बाहेर. स्पर्धेतला लांब लचक षटकार येतोय फलंदाज अनिकेत म्हात्रे यांच्या बॅटमधून. अफलातून टायमिंग या फटक्यामध्ये पाहिलं आणि 6 धावा त्या ठिकाणी मिळाल्या दातिवली संघाला. स्लॉटमध्ये टाकला, धीम्या गतीचा बॉल, फ्लाईट दिली होती. ओव्हरपिच बनवत असताना हा षटकार बघा. शतरक्षक प्रेक्षक त्या ठिकाणी बाहेर आहेत देवतचे. आय थिंक सागर सॅगी धावत गेला पुढे बॉल आणण्यासाठी, भरपूर लांब त्याने मदत केली, त्याच्याबद्दल त्याचंही कौतुक. खुलं क्रीडांगण आहे, भरपूर प्रशस्त जागा आहे मैदानाच्या अवतीभोवती आणि तितकाच लांब उत्तुंग असा षटकार अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्याला कॉन्फिडन्स देणारा हा फटका, त्याचा आत्मविश्वास द्विगुणित करणारा हा फटका त्या ठिकाणी पाहिला. शेट्टू 11 तळोजा संघाचे कॅप्टन या आपण रिपोर्टिंग करा. 6 धावा आल्या. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डमध्ये तब्बल
40 4 गडी बाद 40 अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कट केला बॉलला, शॉर्ट कव्हरला खेळले रुपेश त्या ठिकाणी आहेत. आय थिंक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव घ्यायचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता. क्विक थ्रो पाहिला परंतु एक धाव रोखता आलेली नाहीये. एक धाव आली. 41 वरती पोहोचलाय मैदानामध्ये जय हनुमान दातिवली संघ. खराब चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूला सन्मान, सिंगल डबलला महत्त्व देणं हे अवगत केलं या खेळाडूने. आतापर्यंत चांगली कामगिरी साकारली आहे कारण विकेटमध्ये उभं राहून धाबा बनवणं फार गरजेचं असतं आपल्या संघासाठी. सिंगल डबलला देखील महत्त्व देत असताना टोटल 41 धाबा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. डगआउटमध्ये मात्र थोडीशी त्या ठिकाणी आपण पाहिलं चलबिचल सुरू झाली आहे. धाबा येणं गरजेचं आहे. धाबा किती येतील, टार्गेट किती सेट होईल या दोन फलंदाजांवर निर्भर राहील. चांगलं आक्रमण करावं लागेल. थोडंसं आपण जर पाहिलं त्या ठिकाणी डबल माइंडेड, त्यामुळे आता पुन्हा आता बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल. डेड बॉलचा इशारा पंचांकडे आला आहे. मृत चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. दबाव आहे गोलंदाजावरती. पहिला बॉल वाईड, त्यानंतर षटकार, सिंगल अशा एकूण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं आतापर्यंत 9 धावा खर्च केला. एक एक्स्ट्रा रन देखील पाहायला मिळाली वाईड बॉलवरती. कमबॅक होईल का प्रेमकडून? या वेळेला फुल लेंथ आहे, यॉर्कर बनवला. स्टेप आउट झाले असते तर कदाचित फुल टॉसमध्ये कन्वर्ट झाला असता, पण इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये पायांच्या हालचाली देखील फार महत्त्वाच्या असतात. पदल आली तर ज्याला म्हणतात. मागच्या इनिंगमध्ये याच विनीतने पंच केला होता बॉल कव्हर्सला, चांगला फटका खेळला होता पण झेलबाद झाला होता. पण यावेळेला त्याच्याकडे भरपूर संधी आहे शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करण्याची. खेचून मारला बॉल, आडव्या बॅटने खेळले. ऑन साईडला स्लॉग हिटचा प्रयत्न होता. मिड विकेटकडे खेळत असताना एक धाव त्या ठिकाणी मिळाली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक रन या बॉलवरती मिळेल जय हनुमान दातिवली संघाला. विनीत मडवी या खेळाडूला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धाव फलकावरती 4 गडी बाद 42. 42 लॉस ऑफ 4. 4 बाद 42 ची धावसंख्या धाव फलकावरती आहे. पहिलं सत्र रेड कलर जर्सी परिधान केलेला हा संघ. डेंजर अतिशय धोकादायक इशारा देणारा हा कलर. आणि इथे मात्र आता तेवढीच मोठी इनिंग घ्यावी लागेल फलंदाजांना. समोर प्रतिस्पर्धी तगडा आहे. चांगला खेळ साकारत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा याही वेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. क्या बात आहे. अनिकेतच्या स्लॉटमध्ये बॉल टाकाल तर तो बॉल सिक्सर प्लॉटमध्ये जाईल हे त्याने आतापर्यंत दाखवलंय. त्या सोडत नाहीये. आणि कमालीचा फटका बघा, स्टेप आउट झाले होते हे महत्त्वाचं आहे. 6 धावा देखील आल्या. आणि यावेळेला आपण पाहता धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 48. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला जय हनुमान दातिवली संघ. प्रयत्न ती परमेश्वराचं म्हणतात. षटकार चौकारांसाठी प्रयत्न केले. सुरुवातीला अनिकेतने देखील मागच्या इनिंगमध्ये फारसा चांगला इम्पॅक्ट टाकला नव्हता, म्हणून यावेळेला त्याने चांगला इम्पॅक्ट टाकला आपल्या संघासाठी मिडल ऑर्डरमध्ये. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. याही वेळेला स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 धावा, षटकार. 54 धावा धाव फलकावरती. 50 कंप्लीट. जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉलवरती मात्र आक्रमण चढवलं. बॅकलिपला भरपूर वर घेत असताना ताकद या फटक्यामध्ये पाहिली अनिकेतच्या माध्यमातून. आणि रिझल्ट देखील तितका सुंदर षटकार पाहायला मिळाला. 54 धावा धाव फलकावरती. 1 षटक बाकी आहे. कोणत्याही वेळेला जर तुम्हाला पाणी हवं असेल तर जरूर या ठिकाणी इशारा करा. आम्हाला माहिती आहे तापमान वाढत चाललंय. तेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा जरूर पाणी मैदानामध्ये आयोजकांकडून पाठवलं जाईल. 54 रन स्कोर कार्डवरती आहेत. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. जवळजवळ 13.50 सरासरीने हा संघ पुढे चालला. ही सरासरी अंतिम क्षणापर्यंत राहिली. मी जे प्रेडिक्ट केलं होतं 55-60च्याही पुढे जाईल दातिवली संघ. आणि या संघासाठी एक चांगलं टोटल राहील. अंतिम षटक बाकी आहे. लास्ट ओव्हर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतात त्या ठिकाणी टायगर संघाचे. निशांतलाही कमबॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये रुपेशने कमालीचा स्पेल टाकला. 8 धावा खर्च करताना एक खेळाडू बाद केला. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये रोनित पाटील मागणा राहिला, ज्याने 19 धावा दिल्या. पुन्हा एकदा रुपेश आला, त्याने फक्त 5 दिल्या. पण मागच्या ओव्हरमध्ये प्रेम पाटीलने तब्बल 22 धावा खर्च केल्या. आणि यावेळेला निशांत पाटील बॉलिंग मार्कवरती आपण येताना पाहत आहे. शेवटचं षटक अंतिम षटक असेल स्लॉग ओव्हरचं निर्णायक षटक. समोर विनीत मडवी स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा यॉर्कर आहे. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी असेल कदाचित. आणि इथे मात्र फॉलो थ्रूमध्ये चेंडू उचलत असताना रनआउटचा शिकार केलाय. विनीत मडवीला बाद केलाय त्या ठिकाणी गोलंदाज निशांत पाटीलने. सांघिक यश मिळेल फिल्डिंग करताना टायगर टीमला. खरं तर आवश्यकता होती अनिकेतला स्ट्राईक हवी होती. जरी विकेट गेला असता तरी महत्त्वाचं आहे या ठिकाणी दातिवली संघासाठी अनिकेतची स्ट्राईक. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 54 धावा
स्कोर कार्डवरती आहेत. टार्गेट आता मोठं होईल का? कारण क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसतं. कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही आहे. त्यामुळे जितक्या जास्त धावा करता येतील तितक्या धावा तुम्हाला कराव्या लागतील. आणि यावेळेला तोच प्रयत्न असेल अनिकेतच्या माध्यमातून. 54 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अनिकेतच्या बॅटमधून 3 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल अशा एकूण 24 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. 6 बॉलमध्ये जवळजवळ 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. अजून 5 बॉल बाकी आहेत. टार्गेट बनवायचं आहे. त्या ठिकाणी जय हनुमान दातिवली टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना tenniscricket.in माध्यमातून हे टेलिकास्ट तुम्ही होताना पाहताय. भरपूर सारे को करंट व्ह्युअर्स या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्टार ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खोला टाकला बॉल, स्ट्राईक हवी आहे पुन्हा एकदा अनिकेतला. या गोष्टीचा मी उल्लेख केला, फलंदाजांना रूम क्रिएट करून द्यायचे नाही. आणि इथे मात्र सटीक लाईन लेंथ होती. बॉल टाकतोय मैदानामध्ये निशांत पाटील. दुसरा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा षटकार आला तर 60च्या आसपास पोहोचेल. 6 धावा जरी आल्या पुढच्या 4 बॉलमध्ये तर 60च्या आसपास पोहोचेल. म्हणजे 10च्या स्ट्राईक रेटने किंवा 12च्या स्ट्राईक रेटने मात्र त्यांनी बॅटिंग करायला लागेल पुढच्या सत्रामध्ये. टायगर टीमला स्लॉग हिटचा प्रयत्न आहे. एखादा खेळाडूचा स्ट्रॉंग झोन तुम्हाला ओळखावा लागतो. त्याच्या रेंजमध्ये जर बॉल टाकाल तर ते षटकारच होतील. ज्या चुका केल्या होत्या प्रेमने, परंतु इथे मात्र त्याच्या रेंजपासून बॉल दूर ठेवला. अगदी कमी हाफ ट्रॅकर बॉल, लेंथ कमी टाकली. आणि यावेळेला आणखीन एक डॉट बॉल खरं तर पाहिला निशांत पाटीलांच्या माध्यमातून. शेवटचे 3 बॉल अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी आता मैदानामध्ये करावी लागेल अनिकेत म्हात्रे या फलंदाजाला. पुढचा बॉल 20 मध्ये केले. डीपमध्ये फिल्डर आहेत. बॉलची वाट पाहिली आणि लॉस मोमेंटला बॉलला थांबवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती आणि इथे मात्र रनआउटचे शिकार झालेले आहेत खेळाडू. बघा एकदा चेक केलं जाईल. बाउंड्री रोपच्या बाहेरून जर का जम घेतली असेल तर डेफिनेटली चौकार दिला जाईल कदाचित. त्यामुळे चेक करता त्या ठिकाणी तिसरे पंच लगेचच पाहिलं जाईल. या फिल्डिंगमधल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खरं तर आपण पाहिला T20 वर्ल्ड कपमध्ये मिलरचा कॅच पकडला सूर्याने. खरं तर आपण पाहिला त्यानंतर चर्चा झाली. नियमांमध्ये बदल देखील होताना पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये. यस, बाउंड्री अतिशय योग्य निर्णय करा. अगदी VIP डाईस समोरच फिल्डिंग झाले रोहितकडून. त्याने त्याचा बॉडी बॅलन्स बाहेर होता आणि तिथून ड्राईव्ह लागवली होती. त्यामुळे इथे खरं पण पाहिला उंची उडी घेतली होती, जंप घेतली होती. चौकार घोषित केला. 4 धावा मिळतील त्या ठिकाणी दातिवली टीमला. धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्डमध्ये 58. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 58 धावा धाव फलकावरती आहेत. पुढे टाकलाय, स्लॉट मध्ये टाकलाय आणि यावेळेला डाऊन द ग्राउंड एक्साइटिंग द पॉवर. बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार. लास्ट ओव्हर मध्ये अनिकेत म्हात्रेचा ब्लास्ट षटकार. 6 धावा आल्या. मोमेंटम मिळाला खराब फिल्डिंगमुळे आणि त्याचा फायदा अनिकेतला झाला. त्याचा फायदा दातिवली संघाला झाला. 64 धावा, 60च्याही पुढे गेलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. लाजवाब इनिंग साकारली अनिकेत म्हात्रेने. शेवटचा बॉल, कडा घेतली आहे. बॉल मागे चला बॅकवर्ड क्षेत्राकडे. सिंगल घेतली आहे. अनिकेत सांगतो नको आहे. एकच धाव बस झाली कारण त्याला माहिती दुसरी धाव कंप्लीट होणार नाही. पण एकदा खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या अनिकेतच्या इनिंगसाठी. ज्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिले टोटल 4 षटकार आणि 2 चौकार. एकूण धावा केल्या 35. ग्रेट बॅटिंग अनिकेत म्हात्रे, अभिनंदन. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय हनुमान दातिवली टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली तब्बल 13च्या सरासरीने 65. चला शेट्टू 11 तलोजा टीम कॅप्टन लगेच यायचं बघा टॉससाठी. लगेच शेट्टू 11 तलोजा आइए जल्द से जल्द. आणि देवट टीम ऋतिक वाघमारे, चला लगेच या आपण. अगला मैच सिट्टू 11 तलोजा बनाम गावदेवी देवद इनके बीच में खेला जाएगा. टॉस हाँ चला 2 मिनिटांमध्ये जर टॉससाठी आले नाही तर ज्या संघाचा कॅप्टन असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल. दोन्ही नसतील तर मग दोन्ही संघाच्या 1-1 वर कमी केल्या जातील. चला देवद टीम कॅप्टन इथे आहेत. हा नौफिल पटेल आणि आशिफ पटेल
यांना नक्कीच आपण निमंत्रण करूया की आपण आपल्या उपस्थितीमध्ये टॉस करायचा है। नौफिल आइए, नौफिल और आसिफ, आप दोनों से गुजारिश है कि आइए। शेट्टू 11 तलवार टीम, शेट्टू आपको बड़ी जल्दी रहती है लेकिन अभी तक यहाँ पर नहीं आ रहे, पेनल्टी लगेगी। हाँ चलिए, गेंद गिरने से पहले आप नहीं आते हैं तो आपको तुरंत पेनल्टी लग जाएगी। हाँ हॅलो, फलंदाज पाठवायचे आहेत, फलंदाज पाठवायचे आहेत. हेलो, अंतिम कॉल है, पुकार, क्योंकि हमारे पर है नौफिल पटेल। सेठो आइए बाबा, आपका इंतजार रहने की, या हमसे नौफिल पटेल, इनसे गुजारिश करेंगे कि टॉस कीजिए। सेट कॉल, सेट टू कॉलिंग। यस, तर टॉस जिंकला आहे देवट टीम कॅप्टन, टॉस जिंकला निर्णय काय? बॅटिंग। यस, बॅटिंग घेतले, तर सेट्टू यांच्यासाठी नक्कीच त्यांच्याशी चर्चा करूया आपण। तर काय टार्गेट माइंड सेट केलं आहे? 60 रनचं टार्गेट असेल। 60। स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा चांगली आहे, बघू आता आमची सेकंड मॅच आहे। यस, खूप सारे शुभेच्छा। सेट्टू यदि टॉस जीतते तो क्या डिसाइड करते? फील्डिंग घेतो। तो अभी जैसा चाहा था वैसा हो चुका है, कितने रनों के अंदर रोक पाएंगे? 70 च्या याने रोकायची कोशिश। या चला, सेट्टू 70 के अंदर रोकने की कोशिश जरूर करेंगे। इसके बाद बेहतरीन मुकाबला, चलिए मुकाबला जारी है। यहाँ पर इस समय टाइगर बनाम दातिवली, सुनते हैं नरेंद्र भगत सर की आवाज। हॅलो, धन्यवाद संदीप पाटिल, धन्यवाद रोशन जी पाटिल। तो स्टार ट्रॉफी ओवे द्वारा पुरस्कृत ये स्टार ट्रॉफी टूर्नामेंट, और इस टूर्नामेंट का दूसरे दौर का ये पहला मुकाबला दातिवली बनाम टाइगर के बीच का। टॉस जीत के पहले फील्ड करना पसंद किया था टाइगर टीम ने। पहली गेंद ऑन साइड में गेंद को रूम बनाया है, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। कुल मिला के देखा जाए 30 गेंदें और 66 रनों की आवश्यकता है। रिक्वायर्ड रन रेट 13.20 की रफ्तार से रन यहाँ पे जुटाने पड़ेंगे जीतने के लिए टाइगर क्रिकेट टीम को। दातिवली और टाइगर दोनों ठाणे जिले से बिलोंग करती है दोनों टीमें, और इस ओवर के मैदान के ऊपर अपने प्रतिभा का प्रदर्शन कर रही। ओवर द विकेट, बहुत अच्छी गेंद, अंदर आते टप्पा खाते गेंद थोड़ी सी घूमी, बैकफुट पर गए थे, कट करना चाहते थे, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं, डॉट निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। एक विनीत मड़वी अच्छी लेंथ के ऊपर, अच्छी लाइन के ऊपर गेंदबाजी कर रहे। काफ़ी सारे सवाल जरूर करेंगे यहाँ पर टाइगर क्रिकेट टीम के खिलाड़ियों को, जबकि पहले मुकाबले में बहुत ही बेहतरीन क्रिकेट खेली थी टाइगर ने। अच्छी गेंद ऑन साइड में इम्प्रोवाइज करना चाहते थे, डायरेक्ट हिट दी, इससे कहते हैं क्या खूबसूरत निशाना 7 विकेटों का, और पहली सफलता रनआउट के रूप में अर्जित की अपनी टीम के लिए। टेनिस क्रिकेट में अगर आप जीत दर्ज करना चाहते हैं, हर एक मौके को, मैदान पर उपलब्ध होने वाले हर एक मौके को आपको इनकैश करना पड़ेगा, हाफ चांस को भी कन्वर्ट करना पड़ेगा, तब जाके आप हावी हो सकते विपक्ष टीम के ऊपर। हालांकि थोड़ी सी
यस नो के बीच में दोनों खिलाड़ी चले और रनआउट के रूप में पहली सफलता रुपेश पाटिल के रूप में मिली दातौली क्रिकेट टीम को। तो पहला झटका रुपेश पाटिल के रूप में प्रेम पाटिल पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच रहे थे। काफ़ी बेहतरीन बल्लेबाजी की थी इस खिलाड़ी ने। उसाटने के विपक्ष में आज के दिन के पहला जो आरंभिक मुकाबला था उसमें एक कड़ा चैलेंज रहेगा, चुनौती रहेगी गेंदबाज विनीत मड़वी के लिए। ओवर द विकेट ऑन साइड में इम्प्रोवाइज करना चाहते थे, शफल बहुत पहले से हुए थे ऑफ स्टंप के ऊपर, गेंद विकेटों के ऊपर से निकल गई। गेंदे इस ओवर के अब तक 4 डिलीवर हो चुकी है। पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी डॉट, तीसरी के ऊपर रनआउट और चौथी गेंद डॉट। तो कुल मिला के देखा जाए तो काफी सदी हुई गेंदबाजी, अनुशासन के साथ, डिसिप्लिन के साथ गेंदबाजी दातिवली टीम की ओर से एग्जीक्यूट किया है। क्षेत्ररक्षक वहां पर ट्रैप बचाया। अब दूसरी सफलता इस समय दातिवली टीम इन कैच करती हुई। टीम टाइगर क्योंकि 66 रनों के 66 रनों के टारगेट का पीछा करना है। पहली ओवर प्रोग्रेस के ऊपर 2 विकेटें, आरंभिक 2 बल्लेबाज 2 विकेटें यहाँ पर निश्चित रूप से गंवा चुकी है टाइगर क्रिकेट टीम। इस मुकाबले में मुश्किल में है, इस समय मुश्किलों से रास्ता निकालना पड़ेगा अगर इस स्टार ट्रॉफी में अपने चैलेंज को जीवित रखना है, क्योंकि ये नॉकआउट प्रतियोगिता, एक हार एक गलती की वजह से हुई एक हार आपको निश्चित रूप से इस टूर्नामेंट से अलविदा गुड बाय करने के लिए मजबूर करेगी। ओवर द विकेट ऑन साइड में फिर एक बार एग्जीक्यूशन है। 1 बाउंड सीमा रेखा के पार ये चौका आता हुआ, अच्छा एक उम्मीद का चौका मैं कहूंगा। चुका है स्कोर कार्ड के ऊपर 5 रन आ चुके, 13.20 की औसत से रन जुटाने थोड़ी सी पिछड़ रही है यहाँ पर इस प्रतियोगिता में चेस करते हुए टीम टाइगर, क्योंकि उतनी अच्छी कसी हुई सदी हुई गेंदबाजी की थी टाइगर के दातिवली के आरंभिक गेंदबाज विनीत मड़वी ने। क्या शानदार मंजर है, बहुत ही तगड़ी धूप इस समय बीच मैदान पर खिली हुई है। पिछले कुछ दिनों में ऐसा लग रहा था कि ठंड का मौसम शुरू हुआ है, लेकिन दो दिनों से ठंड लगभग काफूर सी हो गई है और काफ़ी तेज गर्मी और पसीनों के बीच ये मुकाबला चल रहा है। इस मुकाबले में अगर जीत दर्ज करनी है तो खिलाड़ियों को पसीना बहाना पड़ेगा इस मैदान के ऊपर। और इस समय भाभी मैं कहूँगा टाइगर क्रिकेट टीम की चुनौती कड़ी है। 66 रनों की 30 गेंदों में उनमें से 6 गेंदें माइनस कर दीजिएगा, 24 गेंदों का खेल अभी भी बाकी बचा है और स्कोर कार्ड के ऊपर मात्र 5 रन है। तो 4 ओवर में आने वाली 24 गेंदों में लगभग देखा जाए तो 61 रनों की आवश्यकता अभी भी एक्सीलेटर के ऊपर। अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में इस गेंद को किया था, अपने फॉलो थ्रू में गेंद को गैदर किया। फील्डिंग स्टैंडर्ड आज के दिन में टीम दातिवली ने काफी बेहतरीन दिखाया है। सेकंड रन को बनने का कोई मौका वो बिल्कुल मैदान के ऊपर विपक्षी टीम को दे नहीं रही, जिसके चलते थोड़ी सी फ्रंट फुट पे है इस मुकाबले में। और इसी बीच रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल जिनका यहाँ पे आगमन हुआ है, आपका तहे दिल से इस्तकबाल करते हैं, स्वागत है उस्मान जी आपका। और मयूर वाघमारे भी उनके साथ है वहां पे। बिल्कुल बल्लेबाजी को विकेट का पतन यहाँ पर। टाइगर टीम की स्थिति काफी नाजुक है इस समय। रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल जिन्होंने रायगढ़ टेनिस को, पनवेल टेनिस को 7 समुंदर पार जिन्होंने पहुंचाया, और पनवेल के जितने भी जो अपकमिंग यंगस्टर है उनके लिए एक अच्छा प्लेटफॉर्म दिया है। उसकी जीती जागती मिसाल मयूर वाघमारे जो कि एक राइजिंग स्टार के रूप में आज की तारीख में ओपन क्रिकेट में काफी उनका बोलबाला। उस्मान ने हमेशा
जो रायगढ़ की खिलाड़ी है उनको अच्छी तरीके से प्रमोट किया, एक प्लेटफॉर्म उपलब्ध करा के दिया है। ये उस्मान आपके दिल की बहुत बड़ी बात है। तो चलते बैक टू द क्रिकेट। नए बल्लेबाज मयूरेश मनोज मनोज और प्रेम पाटिल ऑन साइड में ड्राइव किया था। अच्छी फील्डिंग वहां पे, सिंगल डबल में यहाँ पे कन्वर्ट हुई। टोटल के साथ 2 के साथ टोटल इस समय 7 रनों के ऊपर पहुंचता हुआ, 8 रनों के ऊपर, माफ कीजिएगा 8 रनों के ऊपर टोटल पहुंचता हुआ टाइगर का एक कड़ी भिड़न देने की कोशिश कर रही है टाइगर क्रिकेट टीम। हालांकि 3 विकेटें उनकी जल्दी जल्दी गंवा चुके हैं। ये देखिए काफी अच्छी गेंद सदी हुई लाइन एंड लेंथ के साथ ऑन साइड में गेंद, ऑफ साइड, ऑफ विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे, थोड़ी सी गेंद को टेक ऑफ कर रहे यहाँ पर गेंदबाज अनिकेत महाद्रे दातिवली टीम की ओर से। पिछले मुकाबले में भी काफी इंप्रेस किया था इस गेंदबाज ने। ऑन साइड में फिर एक बार नाव देख रहे हैं नताओ, एक बड़ी स्ट्रोक की तलाश कर रहे यहाँ पर टाइगर क्रिकेट टीम, लेकिन उतनी अच्छी टाइमिंग, गेंद की पिच तक नहीं पहुंच पा रहे, गेंद की लाइन को नहीं परख रहे। अब बिल्कुल नतीजा यह है कि बड़े स्ट्रोक कन्वर्ट नहीं कर रहे, जो कि समय की मांग है टाइगर क्रिकेट टीम के लिए। 66 रनों के टारगेट का अगर आप पीछा करना चाहते तो चौकों छक्कों की झड़ी सी लगानी पड़ेगी। मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा प्रोग्रेस के ऊपर मात्र 1 चौका देखने को मिला है टाइगर क्रिकेट टीम की ओर से। ये देखिए रिवर्स अटैक करना चाहते थे, स्विच हिट करना चाहते थे, गेंद निकल गया ऑफ स्टंप के ऊपर से विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंदे काफी परेशानी का सबब बनी है इस समय टाइगर क्रिकेट टीम के लिए। यस धावा 9 झाल्यात, काय होय? यस पानी की मांग की जा रही। 18 गेंदें 57 रनों की आवश्यकता है। काफी तेज धूप खेले हुए कड़क रोशनी में मुकाबला। थोड़ा स्पीड अप करना है क्योंकि 25 मिनिट में ये 17 में समाप्त करना है। 25 मिनिटामध्ये आपल्याला एक सत्र या ठिकाणी संपवायचं है, तो थोड़ा स्पीड अप करा। तो 2 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के पश्चात कुल मिला के 9 रन स्कोर कार्ड के ऊपर जीत के लिए 18 गेंदें और 57 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 57 रनों की आवश्यकता है टाइगर के लिए। मुकाबला काफी मुश्किल बन रहा है यहाँ से देखा जाए तो, क्योंकि पहली 2 मैंडेटरी पावर प्ले की ओवरों में विकेट गंवाए टाइगर क्रिकेट टीम ने, रन के ऊपर अंकुश लगाया दातिवली टीम के गेंदबाजों ने। गेंदबाजी करते टाइम पे परेशानियां बढ़ा दी है टाइगर क्रिकेट टीम के, लेकिन अभी भी बची हुई 18 गेंदों में 57 रनों का लक्ष्य है। अब गेम बदलना पड़ेगा, टॉप गेम में बल्लेबाजी करनी पड़ेगी इस टूर्नामेंट में। लोअर फुल टॉस गेंद थी, अपील जोरदार की थी, लेग बाइट्स का इशारा आता हुआ अतिरिक्त रन यहाँ पर टीम के खाते में जुड़ती हुई। डॉट निश्चित रूप से मनोज के खाते में नहीं जाएगी, अतिरिक्त रन जुड़ी, दाई में आंकड़ा पहुंचा 10 के ऊपर। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर, काफी मुश्किल दौर से। ऑन साइड में इंप्रोवाइजेशन है, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, ये स्क्वेयर लेग के फाइन लेग के ऊपर से बेहतरीन छक्का। पहले मुकाबले का मैन ऑफ द मैच थे प्रेम पाटिल। बेहतरीन इस प्रकार के छक्के दागना ये उनकी विशेषता है। अब बिल्कुल अपनी प्रतिभा का परिचय देते हुए छक्के के साथ यहाँ पे उन्होंने निश्चित रूप से बढ़ते हुए स्कोर कार्ड को आगे बढ़ा। इक्वेशन बदल रहा है। 16 गेंदे आप 50 रनों की आवश्यकता, 16 गेंदे 50 रनों की आवश्यकता। कल
ओपन टूर्नामेंट हुआ था, ओमी केनी ने 73 रन बनाए थे। एक और बेहतरीन हिट, शानदार शॉट ऑन बॉल किया है, गेंद पहुंची मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। बैक टू बैक 2 छक्के आने के बाद इक्वेशन यहां पे बदल रही है। जीत के लिए 15 गेंदें 44 रनों की आवश्यकता। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं इस समय प्रेम पाटिल और मनोज, टाइगर क्रिकेट टीम की ओर से। प्रेम पाटिल पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच थे। जब तक प्रेम पाटिल महफूज है बीच मैदान के ऊपर, टाइगर क्रिकेट टीम इस मुकाबले में बनी रहेगी। और प्रेम की चुनौती स्वीकार की है विनीत मड़वी ने। फिर एक बार इम्प्रोवाइजेशन, एलिवेशन भी बहुत बढ़िया है, लंबाई ज्यादा, ऊंचाई भी सही थी। एक बैक टू बैक 3 छक्के। ये इस टूर्नामेंट का 30वां खिलाड़ी है जिसने लगातार 3 छक्के एक इनिंग में, एक ओवर में यहाँ पे कन्वर्ट किए। और नाम है इसका प्रेम पाटिल। बहुत ही शानदार बल्लेबाजी। इक्वेशन बदलती जा रहे, आंकड़े काफी तेजी के साथ बदल रहे। 14 गेंदें 38 रनों की आवश्यकता, 18-57 थे, अब 14-38 की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। तो दातिवली क्रिकेट टीम के कप्तान को थोड़ी सी सोचने विचार करने के लिए मजबूर किया है प्रेम पाटिल ने। क्या बेहतरीन बल्लेबाजी। एक और फुल टॉस गेंद थी ऑन साइड में, इस गेंद को खेला है 1 बाउंस सीमा रेखा के पार। 3 छक्के, इसके बाद ये चौका। अंपायर का बीमर का इशारा, नो बॉल। तो कुल मिला के 4+1 = 5। 5 बनाएंगे। इक्वेशन काफी तेजी के साथ बदल रही है। 14-33 की आवश्यकता। मुकाबला गर्म होता हुआ इस कड़क और तेज उमस के बीच में अब मुकाबले को गर्म करने का पूरी तरह से जिम्मा लिया है प्रेम पाटिल ने। टोटल इस समय स्कोर कार्ड के ऊपर 33 रन्स। रिव्यू, यस, फील्डिंग रिव्यू है। रिव्यू लिया है, बीमर के लिए रिव्यू है। बस कुछ पल में फैसला आएगा। बिल्कुल नो बॉल है। रिव्यू अनसक्सेसफुल। वेस्ट से काफी ऊपर थी ये गेंद, डायरेक्ट थी, बीमर थी, तो 5 बनाएंगे। आंकड़े काफी तेजी के साथ तब्दील हो रहे। 14 गेंदें 33 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को देखने के लिए। पहली ओवर जीतने के लिए पहली 2 ओवर में मात्र 9 रन आए थे। तीसरी ओवर में इस पारी को एक्सीलरेट किया है बल्लेबाज प्रेम पाटिल ने। पिछले मुकाबले का मैन ऑफ द मैच है ये। निश्चित रूप से नहले पे दहला मार रहा है प्रेम पाटिल, एक रिकॉग्नाइज बल्लेबाज है टाइगर क्रिकेट टीम की ओर से। जब भी इनका बल्ला चलता है टाइगर क्रिकेट टीम मैदान कभी नहीं छोड़ती। बिल्कुल डटेंगे तो आप, बचेंगे तो आप भी लड़ेंगे। ये देखिए बहुत ही शानदार गेंद थी। थोड़ी सी लाइन ऑफ लेंथ में परिवर्तन किया, ऑफ स्टंप की लाइन में गेंद को रिलीज किया, थोड़ी टेक ऑफ किया, एक्स्ट्रा एफर्ट लिया। अब नतीजा आपके सामने डॉट गेंद के साथ निश्चित रूप से वापसी करते हुए। जब सुबह का भूला शाम को लौटता है तो वो भूला नहीं कहलाता। इसी प्रकार जो लाइन ऑफ लेंथ जो बिगड़ गई थी गेंदबाज की, उस लाइन ऑफ लेंथ को पकड़ने की कोशिश विनीत मड़वी के द्वारा यहाँ पर की जा रही है। विनीत मड़वी एक रिकॉग्नाइज गेंदबाज है दातिली क्रिकेट टीम से, उनसे अपेक्षा नहीं थी, लेकिन अब बॉलिंग ट्रैक पर यह देखिए गेंद की पिच तक पहुंचे। एक और शानदार बिग हिट, दैट्स ह्यूज, 6 रन।
क्या बेहतरीन हो रही है दातिवली क्रिकेट टाइगर क्रिकेट टीम के लिए। पहली ओवर में आए थे 5 रन, दूसरी में 4 और तीसरी ओवर जो कि बम्पर रन लेके 30 रन, 30 ओवर का 30 रनों का ये ओवर रहा। थोड़ा स्पीड अप करना है। आने वाली 12 गेंदे 27 रन, जो पिछला मुकाबला जैसे हुआ था बिल्कुल उसी प्रकार का ये मुकाबला हैरत अंगेज होता हुआ, एक ड्रामेटिक ट्रेजिडी के साथ ये मुकाबला दौड़ता हुआ दादिवली बनाम टाइगर के बीच का मुकाबला। टाइगर टीम की विशेषता अंतिम गेंद तक वो मुकाबला कभी भी छोड़ती नहीं है, भले परिस्थितियां कितनी कठिन क्यों ना हो, परिस्थितियां कितनी विपरीत क्यों ना हो। विपरीत परिस्थितियों में इस प्रेम पाटिल ने क्या बेहतरीन, क्या शानदार बल्लेबाजी की है। बहुत ही शानदार ईट का जवाब पत्थर से यहाँ पर दे रहे टाइगर क्रिकेट टीम। 3 ओवर के समाप्ति के पश्चात दातिवली टीम ने 32 रन बनाए थे 4 विकेट खोकर, और वही पलटवार किया टाइगर क्रिकेट टीम ने। 39 रन बना दिए 3 विकेटों के नुकसान के ऊपर, यानी कि टस से मस मुकाबला है। ईट का जवाब पत्थर से ऑन साइड में गेंद को ट्रैवल कर रहा है, सिंगल डबल में क्या कन्वर्ट होगी। काफी तेज रनिंग बिटवीन द विकेट, दोनों के बीच में सिंगल को डबल में। यस, तीसरे अंपायर की मदद लेना चाहेंगे प्रवीण पवार सर। काफी तेज थे दोनों खिलाड़ी विकेटों के दरमियान, जबकि 12 गेंदे 27 रनों की आवश्यकता। यस, तर नक्कीच जबरदस्त सामना बघा सर आपल्याला पाहायला मिळतोय, टायगर वर्सेस दातिवली। आणि खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीतील हे नामांकित संघांच्या यादीतील हे दोन्ही संघ आज रायगडच्या भूमीमध्ये स्टार ओवे चषकामध्ये खेळताना दिसतात। तर नक्कीच या सामन्यात मात्र आनंद घेताना आपल्याला दिसतात कल्याण डोंबिवलीतील नामांकित माजी क्रिकेटर, खऱ्या अर्थाने टेनिस ऑफ क्रिकेट लेजेंड ऑफ क्रिकेट आदरणीय सुखदेव काका म्हात्रे हे देखील या सामन्याला बिल्कुल लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात। संदीप साहब इस बीच डिसीजन आ चुका, OUT आउट, बल्लेबाज आउट है। गेंद बल्ला जो हवा में था, लहरा रहा था, लैंड नहीं किया था, तो सिंगल वहां पर मात्र कंप्लीट होगी। तो इक्वेशन यहां पर बदलता हुआ 11 गेंदे 26 की आवश्यकता। आणि नक्कीच भगत सर आपल्याला पाहायला मिळतात टायगर संघ खऱ्या अर्थाने टायगरचे आदर्श व्यक्तिमत्व आणि या गावचे जावई आमचे साडू देखील आहेत। आमचे सन्माननीय विष्णुशेठ पाटील हे देखील लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात। त्याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार आदर्श व्यक्तिमत्व विश्वनाथ शेठ मस्कर साहेब नारिवली हे देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून। त्यांचं देखील आभार। आमचे सुखदेव काका म्हात्रे हे देखील या सामन्याला लाईव्ह पाहत आहेत, त्यांचं देखील स्वागत है। निश्चित रूप से तमाम सारे गणमान्य अतिथियों का फिर एक बार हम स्वागत करेंगे, लेकिन मुकाबला काफ़ी हाई वोल्टेज डिवोशन। यहाँ पे 11 गेंदे 26 रनों की आवश्यकता थी, और क्या पलटवार किया है टाइगर क्रिकेट टीम ने यहाँ पर। हालांकि प्रेम पाटिल डटे हुए हैं, 10 गेंदे 26 की आवश्यकता, डॉट निकली है यहाँ पर। गेंद सात्विक मात्र गेंदबाजी के लिए मोर्चे पर उनको लगाया है। चौथी ओवर प्रोग्रेस पर इस समय दातिवली क्रिकेट टीम की ओर से तो बल्लेबाज है निशांत पाटिल और प्रेम पाटिल। 10 गेंदे 26 रनों की आवश्यकता। इस मुकाबले को देखने के लिए दर्शकों के रोंगटे खड़े कर देने वाला ये मुकाबला। राउंड द विकेट, ऑन साइड में इम्प्रोवाइजेशन है, गेंद आ रही है फाइन लेग सीमा रेखा के बाहर, और एक और बीमर का नो यहाँ पर आता हुआ। 4+1 ये 5 पर आता हुआ। इस 5 पर की मदद से इक्वेशन काफी तेज गति के साथ चेंज होते हुए 10 गेंदे 21 रनों की आवश्यकता। पिछला मुकाबला भी चेसिंग करते टाइम पे ऐसा ही हुआ था। जय दुर्गा माता।
रोहिंसन बनाम दातिवली के बीच का। उस समय दातिवली क्रिकेट टीम के बल्लेबाज ने 4 छक्के दागे थे रोशन, और उस मुकाबले को एक तरफा किया था। बिल्कुल इसी प्रकार अब की बार बल्लेबाजी करने वाली टीम है टाइगर। राउंड द विकेट, ऑन साइड में खेलना चाहते थे, सफल हुए थे। लेग स्टंप के ऊपर से गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई, डॉट निकल आई। 9 गेंद 21 की आवश्यकता, 9-21 का इक्वेशन। बहुत ही जबरदस्त मुकाबला, कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी, इस प्रकार कभी टाइगर तो कभी दातिवली, दोनों घड़ी के पेंडुलम की तरह ये झूलता हुआ मुकाबला। वाइट का इशारा, अंपायर कॉल वाइट। 9 गेंदे 20 रनों की आवश्यकता। काफी मुश्किल स्थिति है दातिवली क्रिकेट टीम के लिए, क्योंकि वाइड का जो सिलसिला है, 9 का सिलसिला है, बीमर का सिलसिला है, ये रोशन परेशानी बनी है आज के इस दिन के खेल में टीम दातिवली के लिए। और प्रेम काफी बेहतरीन फॉर्म में है, और प्रेम का जो क्लास है, जो पोटेंशियल है, उसको फॉर्म में कन्वर्ट कर रहा है, प्रदर्शन में, परफॉर्मेंस में कन्वर्ट किया आज के दिन में प्रेम ने। ऑन साइड स्ट्राइक टू द बॉलर खेला था, सिंगल डबल में कन्वर्ट कर रहा है। इक्वेशन बदल रहा है। 8 गेंदे 18 की आवश्यकता, 8 रिक्वायर 18 रन। 8 गेंदे 28 की आवश्यकता। टाइगर बनाम दातिवली के बीच का मुकाबला, 18 माफ कीजिएगा, 8-18, 8 गेंदे 18 की आवश्यकता। क्रूशल मोमेंट पे मुकाबला। वो बहुत ही अच्छी स्लो बम की रिस्क का यूज किया, एक और डॉट निकल गई। 7 गेंदे 18 रनों की आवश्यकता। कभी डॉट, कभी नो, कभी वाइट, कभी डबल। एक काम बहुत बढ़िया किया, छक्का मारने नहीं दिया, बड़ा हिट नहीं लगाने दिया इस खिलाड़ी ने। और निश्चित रूप से एक अच्छी साइन कहूंगा मैं दातिवली क्रिकेट टीम की ओर से। 7 गेंदे 18 की इक्वेशन, 7-18। अराउंड द विकेट, ऑन साइड में फाइन लेके रीजन में गेंद आ रहे, फील्डर काफी तेजी के साथ अच्छा एफर्ट, सिंगल डबल में कन्वर्ट की। बहुत ही बेहतरीन फील्डर, काफी लंबी दौड़ लगाई थी आने। अंतिम 6 गेंदे और जीत के लिए 16 रनों की आवश्यकता। टोटल 50 के ऊपर पहुंचा, 50 रन वे कंप्लीट किए टाइगर क्रिकेट टीम ने। पहले ओवर में इस सत्र का अगर एनालिसिस करेंगे तो पहले ओवर में मात्र 5 आए थे, दूसरे में 4 आए, तीसरे में 30 आए। बहुत ही जबरदस्त ओवर रहा था टाइगर क्रिकेट टीम के लिए वो, और काफी खर्चिक ओवर था दातिवली के लिए। अब चौथी ओवर में रन आए 15। अब बची हुई अंतिम ओवर यानी 6 गेंदे और 16 रनों की आवश्यकता। थोड़ा स्पीड अप करना है, थोड़ी घाई करा, खूप जास्त वेळ जातोय सामन्यासाठी। मला वाटतं 1 तासापेक्षा जास्त वेळ गेला रोशन या सामन्यासाठी। थोडं स्पीडअप करा, कारण 5 षटकांचा हा सामना आहे। प्रत्येक 1-2 षटकानंतर आपण ड्रिंक्स ट्रॉली जर ऑफर केली तर रोशन मला वाटतं खूप जास्त वेळ लागेल हे सामने आजच्या दिवसातील संपवण्यासाठी, कारण सुपर 8 साठी 2 संघ आज आपल्याला या ठिकाणाहून बाहेर काढायचे आहेत। यस, या मैच मधील जो विनर असेल तो सुपर 8 साठी क्वालिफाई होईल। बिल्कुल इस मुकाबले का विजेता टीम जो कि सुपर 8 के लिए क्वालिफाई होगी। थोड़ा स्पीड अप करो। अंतिम ओवर, गेंदबाज मयूरेश पाटिल अंतिम ओवर लेकर आएंगे दातिवली क्रिकेट टीम की ओर से। अपकमिंग यंगस्टर है ये, अच्छा प्रदर्शन किया था इन्होंने पहले मुकाबले में भी, रोशन भूल नहीं सकते। आखिरी ओवर कर दे, स्ट्राइक एंड पर प्रेम है जिनके ऊपर पूरी तरह से जिम्मेदारी है
टीम टाइगर की पिछले मुकाबले का मैन ऑफ द मैच भी रह चुके क्षमता है। आप बिल्कुल अराउंड द विकेट, ये देखिए ऊंचाई कम, लंबाई भी कम। आप जिस विकेट की तलाश कर रही थी टीम दातीवली, वो गोल्डन विकेट में कहूंगा प्रेम पाटिल की यहां पर पाई है। अब मुकाबले में घुस चुकी है टीम दातीवली। बहुत ही शानदार कैच वहां पर लपक लिया क्षेत्ररक्षक थे उस समय, अनिकेत थे। रिद्धेश पाटिल, प्रेम पाटिल आउट हुए। सिंगल यहां पर आई तो बिल्कुल इक्वेशन यहां पे बदलते हुए 4 गेंदे और 15 रनों की आवश्यकता, 4 गेंदे 15 रनों की आवश्यकता। बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे मयूरेश पाटिल। चार गेंदे 15, स्ट्राइक एंड पर है बल्लेबाज निशांत पाटिल और सिद्धेश पाटिल। बी में खेलना चाहते थे, निश्चित रूप से मिस टाइमिंग हुए, लॉन्ग ऑफ के हाथों कैच वहां पर दे चुके हैं। एक और विकेट का पतन टीम टाइगर के। रोशन जैसे प्रेम की विकेट का पतन हुआ तब से बैक टू बैक विकेटों का पतन का जो सिलसिला है वो जारी है और टाइगर क्रिकेट टीम थोड़ी सी नाजुक दौर से, मुश्किल स्थिति से, और फुल क्रेडिट गोज टू जो गेंदबाज है उनके मयूरेश पाटिल, क्या शानदार गेंदबाजी की है। तो नए बल्लेबाज दीपेश पाटिल, 3 गेंदे 15 रनों की आवश्यकता। ये गेंद काफी इंपॉर्टेंट रहेगी, निर्णायक रहेगी इस मुकाबले की। ऑन साइड में इंप्रोवाइज करना चाहते थे, बहुत ज्यादा सफल हुए, डॉट गेंद निकल गए। अब 2 गेंदे और 15 की आवश्यकता। क्या कमबैक किया है मयूरेश ने, बहुत ही शानदार मयूरेश पाटिल का कमबैक यहाँ पे। अब तक 1 रन उन्होंने खर्च किया, 16 रन डिफेंड करने थे 6 गेंदों में, काफी मुश्किल थे क्योंकि काफी बेहतरीन फॉर्म में थे प्रेम पाटिल। उनकी सफलता चटकाई, किसी प्रकार से हावी नहीं होने दी अपने ऊपर मयूरेश ने। एज है बिल्कुल सिंगल यहाँ पर, 1 गेंद 14 की आवश्यकता। बड़ी मार्जिन के साथ इस मुकाबले को जीतने के लिए और सुपर 8 के लिए क्वालिफाई होने के लिए 1 कदम दूर है जय हनुमान दातीवली क्रिकेट टीम। 1 कदम दूर है, 1 गेंद दूर है, क्योंकि 1 गेंद और जीत के लिए 14 की आवश्यकता। लगभग इस मुकाबले को जीत चुकी है टीम दातीवली। इस जीत के लिए ढेर सारी बधाई दातीवली टीम को। और टाइगर क्रिकेट टीम ने जो संघर्ष किया था, सैल्यूट है उस संघर्ष के लिए, क्योंकि तीसरे ओवर में 30 रन उन्होंने जुटाए थे, लेकिन मयूरेश पाटिल की क्या सटीक लाइन ऑफ लेंथ के साथ गेंदबाजी की, जिसका कोई जवाब टाइगर टीम नहीं ढूंढ पाई और इस मुकाबले से उन्हें गुड बाय करना पड़ा। इस मुकाबले का मैन ऑफ द मैच अनिकेत म्हात्रे, 35 रनों की बेहतरीन पारी उनके बल्ले से पनपी और 1 सफलता अपने टीम के लिए अर्जित करा के दी अनिकेत म्हात्रे। चलो लाइन अप करने दोनों टीमों को। हल यस, तो मैच